ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आपण आता इथे पाहतो की चैतन्य आणि अर्जुन हे दोघंजणं काम करत बसलेले असतात स्टडीमध्ये। तर सायली ही विचार करत असते की मला ना आईबाबांचं वागणं काही कळतच नाही आहे, म्हणजे काहीतरी विचित्र वागतायत ते। आईने असं अचानक झाडाचं फूल कसं काय तोडलं, तिला काही वाटलं नाही का? काय करू, यांच्याबरोबरच बोलू का या विषयावर? नाही, नको, उगाच आता यांच्याबरोबर बोलायला गेले ना तर उगाचच्या उगाच पुरावे करत बसतील, त्यापेक्षा यांच्याशी या विषयावर न बोललेलंच बरं, राहू दे। तर आता इथे अर्जुनला कॉफी प्यायची असते आणि चैतन्य त्याला शंकर केस नावाच्या एका केसबद्दल सांगत असतो। हे बघ अर्जुन, ह्या केसचं तर दुसरीकडे सायली ही चैतन्य आणि अर्जुन ह्या दोघांसाठी कॉफी बनवत असते। आता ती कॉफी बनवून कपांमध्ये ओततच असते, तोपर्यंत इकडे अर्जुनला आता कॉफी पिण्याची इतकी चव आलेली असते की अर्जुन आता म्हणत असतो मला कॉफी हवी आहे, पण मी आता कॉफी मागू कशी, काय करू? त्यावर चैतन्य मागून येऊन विचारतो, अर्जुन सर, तुम्हाला कॉफी हवी आहे का? त्यावर अर्जुन म्हणतो, मला कॉफी हवी आहे, तुला कसं कळलं? चैतन्य म्हणतो, मला कसं कळलं? कारण माझे कान संपावर गेलेले नाही आहेत ना। अरे, जर कॉफी हवी आहे तर बोलव ना सायली वहिनींना आणि माग त्यांच्याकडे की कॉफी द्या म्हणून। तुझं काय चाललं आहे अर्जुन, तू कॉफी घे पटपट, म्हणजे आपल्याला पुढे काम करता येईल। त्याबरोबर आता अर्जुन हा त्याला सांगत असतो की नाही, मी नाही घेऊ शकत कॉफी। त्याबरोबर लगेचच तो विचारतो की का, झालं आहे काय? मग आता अर्जुन सांगायला लागतो, ॲक्च्युली ते माझ्यामध्ये आणि सायलीमध्ये म्हणजे थोडंसं भांडण झालं आहे। त्यावर लगेच चैतन्य म्हणतो, काय, तुझ्यामध्ये आणि सायली वहिनींमध्ये भांडण झालं आहे? तुमच्यामध्ये वादाची थिणगी पेटली, तुमच्यामध्ये दरार आली? बाप रे! आता चैतन्याने हे एवढं सगळं बोलल्यावर लगेचच अर्जुन म्हणतो, एवढं काही झालेलं नाही आहे, दरार बिरार एवढं ओव्हर ॲक्टिंग करू नकोस, छोटंसं फक्त आमच्यामध्ये भांडण झालेलं आहे, तू उगाच नाटक करू नकोस, कळलं ना? त्याबरोबर लगेचच आता चैतन्य म्हणत असतो, अरे पण नेमकं झालं आहे काय? अर्जुन म्हणतो, तिची गोष्ट जर एखादी चुकली तर मी ओव्हर रिॲक्ट करणारच ना, मी रिॲक्ट झालो फक्त, बस। इथे तिकडे सायली आलेली असते। सायली अर्जुनच्या समोर कॉफी मग आपटते आणि चैतन्याला म्हणते, चैतन्य भाऊजी, ही घ्या तुमच्यासाठी कॉफी, तुम्हाला काही खायला हवं असेल तर तेही सांगा हा। अर्जुन खुणवतो की नको रे, नको बोल। मग आता चैतन्य नाही नको म्हणतो। सायली तिकडनं जात असते तर आता अर्जुन हा मुद्दाम म्हणतो, मला कॉफी नको आहे, मी कॉफी पिणार नाही आहे। आता त्याला वाटतं, तो मनात म्हणत असतो की सायली आता मला कॉफी पिण्यासाठी तरी फोर्स करेल। अर्जुन म्हणतो, नाही प्यायची मला कॉफी, नको आहे। त्याबरोबर आता सायली फोर्स करणं तर दूरच राहतं, ती सरळ येते तिकडे, कॉफी मग घेते आणि तिकडनं निघून चाललेली असते। आता अर्जुनची जी अपेक्षा असते ती पूर्णपणे चुकीची ठरलेली असते। मग आता लगेचच अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य, कॉफी म्हणजे अन्न असतं ना, कॉफीत पण अन्न आलं की म्हणजे पेय आहे ना ते, सो मी मग कॉफी पिणार आहे। मला पूर्ण आजीने शिकवलं आहे, अन्नाचा अपमान कधी करायचा नाही, अन्न कधी वाया घालवायचं नाही, मग मी कॉफी कशी वेस्ट करू शकतो? मग आता सायलीला लगेचच चैतन्य सांगतो, वहिनी कॉफी। मग सायली तिथे कॉफी ठेवते आणि ती निघून चाललेली असते। ती जात असताना आता लगेचच अर्जुन म्हणतो, चैतन्य, आपल्याला त्या महिपत केसवरती काम करायचं आहे ना? त्यावर तो म्हणतो, अरे मोहिते। त्यावर अर्जुन म्हणतो, हां, दॅट इज दॅट, मोहिते केसवरती काम करायचं आहे ना, सो मोहिते आणि शंकरना आपण वेगवेगळे प्रश्न विचारायचे, म्हणजे सेम क्वेश्चन पण दोघांना सेपरेटली। मग जर त्यांची उत्तरं मॅच झाली तर ठीक आहे, आणि जर त्यांची उत्तरं मॅच झाली नाही तर आपण समजून जायचं ते आपल्याशी खोटं बोलत आहे। सेपरेटली विचारल्यामुळे त्यांना खोटं बोलायचं चान्सच मिळणार नाही, कळलं ना तुला? त्यावर चैतन्य म्हणतो, अरे पण अर्जुन, तू हे काय बोलतोयस? एकाचा खून झाला आहे, एकाचं आपल्याला सोडवायचं आहे। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, तू गप्प रे जरा, आणि तो आता त्याला गप्प बसवतो। तर सायली हे सगळं ऐकते आणि तिच्या लक्षात येतं की अर्जुन हे सगळं आपल्यालाच हिंट देण्यासाठी बोलतोय। तर अर्जुन हा हे सगळं सांगत असताना चैतन्याला मात्र काहीच कळत नाही। चैतन्य म्हणतो, अर्जुन, तुला काही वेडबीड लागलं आहे का रे? मी बोलतोय काय, तुझं चाललं आहे काय? अर्जुन म्हणतो, तू थांब रे जरा, तू थांब, नंतर करूया काम। त्याबरोबर आता इथे महिपत जो असतो त्याने नागोबाला कॉल केलेला असतो आणि आता तो नागोबाला विचारतो की तो व्हिडिओ तुम्ही डिलीट केला का? नागोबा सांगतो की हो, व्हिडिओ तर डिलीट केला आहे मी तन्वीच्या फोनमधनं, पण काय झालं आहे ना, तिने तो व्हिडिओ आणखीन कुठे सेव्ह करून ठेवलेला आहे, त्यामुळे आता खूप मोठा हा प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याबरोबर आता नागोबाला लगेच महिपत सांगतो, त्या पोरीची जे काही खेळणे आहेत ना ते सगळे एकदम मला आणून द्या, मोबाईल, लॅपटॉप वगैरे सगळं, मग बघा मला काय करायचं आहे ते मी करतो। तर इकडे आता सायली जी असते ती
खोलीत आलेली असते इथे मैना आणि सदाशिवच्या. आता मैना शेंगदाणे चणे खात बसलेली असते. ती सायलीला म्हणते, सायले ये की चणे शेंगदाणे खा पोरी ये. त्यावर सायली सांगते, नाही नको आई. आणि मग तिथे 2 लाल रंगांच्या पोटल्या तिथे ठेवते. आता लाल रंगांच्या पोटल्या बघून आई म्हणते, बाबो काय शिदोरी बिदोरी आणली काय तू आईसाठी? सायली म्हणते, नाही गाई. मग ती म्हणते, काय दागिने बिगिने? सुभेदार पण असे लाल पोटलीत दागिने ठेवतात का? माझ्याकडे असते ना तर मी आम्ही ठेवले असते बघ सायली. सायली म्हणते, अगं आई नाही गं, हे दागिने सुद्धा नाही आहेत. या पोटलीमध्ये मधुभाऊने आमच्या लहानपणीच्या काही वस्तू ठेवल्यात. तू त्या बघ ना, तू त्यातल्या बघून मला सांग की लहानपणी तू माझ्यासाठी त्यातलं काही घेतलं होतंस का? त्यावर लगेचच आता तिला तिची आई म्हणायला लागते, नाही गं सायले, आम्ही कुठनं काही घेणार तुझ्यासाठी. अगं आम्हाला म्हणजे हात उचलून एवढं पैसेच नव्हतं ना की तुझ्यासाठी वस्तू का आणाव्या, काही लाड करावे. नाही गं नाही, आम्ही काही नाही घेतलं बाळा तुझ्यासाठी खरंच. पण माया लई होती तुझी आमची तुझ्यावर. अगं शेवटी शेंडफळ होतंस ना गं तू आमचं, त्यामुळं लई म्हणजे लईच लाडाची होतीस तू आमच्या. तुला माहिती आहे का, जेव्हा तू हरवलीस ना तेव्हा तू लई लहान होतीस. इतकीशी होतीस तू 5 वर्षांची आणि तेव्हा तू हरवलीस. मग जवळपास 2-3 महिने तुझी फराकं घेऊन नुसती रडत बसायचे बघ ना. मला लई वाईट वाटलं होतं बघ तू हरवलीस तेव्हा. काय करणार, पण रडत बसण्याशिवाय आमच्याकडं दुसरा काही पर्याय बी नव्हता ना, म्हणून मग रडत बसले. त्याबरोबर सायली आता तिला एक फ्रॉक दाखवते आणि विचारते, आई हे फ्रॉक बघ ना, हे फ्रॉक माझं आहे का? त्यावरती म्हणते, होय तुझंच आहे. नाही गं नाही, तुझं नाही वाटत हे मला, म्हणजे बघू दे बरं नीट. नाही हे फ्रॉक तुझं नाही आहे, म्हणजे तुझ्या बाबांनी असं कधी काही शिवलंच नाही ना. त्याबरोबर मग सायली म्हणते, नक्की? त्यावरती म्हणते, हो गं, तुझ्या बाबांनी नाही शिवली तुमच्यासाठी असली फ्रॉक. आता खरं तर ते फ्रॉक खऱ्याखुऱ्या तन्वीचं असतं. तर आता हे सगळं ऐकल्यावर मग मात्र सायलीला डाऊट येतो. त्याबरोबर आता इथे हे सगळं प्रिया चोरून ऐकत असते. प्रिया विचार करत असते की बापरे, ही सायली का हात धुवून पडलेली आहे माझ्या आईबाबांच्या पाठी? नाही, सतत आपलं शोधून काढण्याचा काही ना काहीतरी प्रयत्न ही करतच आहे. नाही, काहीही झालं तरी हिने हे सगळं शोधून काढता कामा नये. एवढे प्रयत्न केले तरीसुद्धा हिची डिटेक्टिव्हगिरी काही संपत नाही. जर हिला खरं कळलं की ते माझे आईबाबा आहेत तर खूप मोठा गोंधळ होऊन जाईल. तिला कळता कामा नये, नाहीतर सगळ्याची वाट लागेल. आता प्रिया हे सगळे विचार करत असते, एकटीच तिथे बडबडत असते. तर इतक्यात आता तिचा फोन वाजतो. त्याबरोबर फोनचा आवाज हा खोलीमध्ये जातो. आता खोलीत आवाज गेल्याबरोबर सायली आणि आता तिची आई दोघीही बाहेर आलेल्या दाखवतात. सायली म्हणते, काय गई, काय करतेस तू इथे प्रिया? पुन्हा आमचं बोलणं चोरून ऐकतेस का? त्यावर प्रिया म्हणते, हॅलो, मी का ऐकू तुमचं बोलणं चोरून? माझा काय संबंध? ॲक्च्युली मी इकडनं पास होत होते आणि पास होताना चुकून माझ्या कानावरती तुमचे शब्द पडले असतील, त्याला मी काय करणार? माझा फोन वाजला ना म्हणून मी इथे थांबले, कळलं ना? तुमचं बोलणं ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे. त्यावर लगेचच आता इकडे सायलीची खोटी आई म्हणजेच मैना म्हणायला लागते की नाही, हे आपलं बोलणं चोरूनच ऐकत असणार सायली. अगं एवढे दिवसात हे तर मला नक्की कळलं या घरात राहून की ह्या पोरीला ना नको त्या गोष्टींमध्ये नाक गुपसायची लई सवय झाली काय, बरोबर ना? त्यावर लगेच प्रिया म्हणत असते, ओ तुम्ही? त्यावर सायली म्हणते, आवाज कमी. माझ्या आईशी इतक्या वरच्या पट्टीत बोललेलं मला आवडणार नाही या प्रिया. माझ्या आईशी नीट बोलायचं आणि मुळात मी आणि माझी आई बोलत असताना मध्ये करायचंच नाही, कळलं ना? जास्त जर बोललीस ना तर लक्षात ठेव मी काय करेन तुला माहिती आहे चांगलं. त्याबरोबर मग मात्र आता प्रिया गप्प राहते. तर सायली लगेचच आता मैनाला म्हणते, आई जातोवर तू ती गाठोडी आवर, मी आलेच. आणि मग आता मैना खोलीत येते आणि लगेचच ती गाठोडी आवरायला लागते आणि म्हणत असते, ह्या पोरीला हिच्या घरच्यांनी काही शिकवलं आहे का नाही काय माहिती, काही संस्कार आहेत का नाही काय. त्याबरोबर आता सायलीला लगेचच ती गाठोडी मैना देते आणि म्हणत असते, बाळा आता तरी बरं वाटतं ना तुला? त्यावर सायली होकार देते. तर आता इकडे अश्विन हा खोलीमध्ये वाचत असतो काहीतरी आणि इतक्यात प्रिया खोलीत येते. काय करायचं असा विचार प्रिया करत असताना अश्विन तिला म्हणत असतो, तन्वी हे सगळं काय? उपास करायचा, झाडांना पाणी घालायचं, तुळशीची पूजा करायची, देवपूजा करायची. आता प्रिया विचार करते, अरे यार, ह्या सदाशिव मैनावतीला कामं सांगायसाठी लिस्ट करत होते पण ही फाडायची विसरूनच गेले. त्यावर आता प्रिया लगेच ड्रामा करायला सुरुवात करते, अरे अश्विन, हे सगळं मी बघत होते. आईबाबांनी माझ्याबरोबर चांगलं वागावं यासाठी मला काय करता येईल. नाही म्हणजे
कमीत कमी सायलीसारखं जर पुढे पुढे केलं तर तरी घरातले माझ्याशी बरं वागतील का, अशी आशा लागून राहिली रे. त्याबरोबर आता लगेचच अश्विन म्हणायला लागतो, तन्वी अगं का उगाचच्या उगाच तू मनामध्ये खोटी आशा बाळगून राहिलीस. मी तुला सांगितलं ना या घरातले तुझ्याबरोबर चांगलं नाही वागणार आहेत म्हणून. आणि तसंही तू मुळात या स्वभावाची मुलगीच नाही आहेस. तू जशी आहेस तशीच राहा. तसंच त्यांनी तुला ॲक्सेप्ट केलं तर ठीक, नाहीतर काही फरक पडत नाही. त्यावर लगेच प्रिया अश्विनच्या गळ्यामध्ये हात घालते आणि म्हणत असते, तू मला मी आहे तशी स्वीकारलं आहेस ना, झालं तर मग इतर कोणी मला स्वीकारू दे किंवा नको स्वीकारू दे, मला काही फरक पडत नाही. फक्त मला एक गोष्ट सांग, तुला खुश ठेवावं, तुला इम्प्रेस करावं म्हणून मी काय करू. आणि मग ते आता लगेच अश्विनला मिठी मारते. आता अश्विनला मिठी मारल्याबरोबर अश्विन हा मूर्ख खुश होऊन जातो. आता कुठे प्रियाला जीव भांड्यात पडल्यासारखा वाटतो. नाहीतर अश्विनला खरं कळलं असतं तर काय, ही भीती आता तिच्या मनामध्ये आलेली असते. त्याबरोबर आता इकडे पूर्णाजी ह्या अस्मिताला म्हणत असतात, अस्मिता अगं काय चाललंय तुझं, किती फेऱ्या मारशील, तुला फेऱ्या मारताना बघून बघून खरं तर मी दमले. अस्मिता म्हणत असते, पूर्णाजी मग काय करू, बघ ना हा सचिन कधी येतो म्हणाला होता, अजून याचा पत्त्या नाही आहे, अजून आलेला नाही आहे हा. मला ना आता ना राग येतो याचा. मी म्हटलं होतं मला सांग म्हणून तुझं फ्लाईट कधीचं आहे, तुझं फ्लाईटचं शेड्यूल, बट तरीही ह्याने मला सांगितलं नाही आहे. त्याबरोबर अस्मिता म्हणत असते, मला ना याची ही सवय आवडत नाही. तरी नशीब मला सांगितलं तरी आज येतोय म्हणून माहिती तरी झालं, नाहीतर सरप्राईज करून आज सांगितलंही नसतं. इतक्यात आता सायली त्या ठिकाणी तिची गाठोडी घेऊन आलेली असते. सायली आल्याबरोबर लगेचच सगळे सायलीला म्हणतात, तू सुद्धा सचिनला भेटली नाही आहेस ना सायली. त्यावर सायली नाही म्हणते. तर आता अर्जुन आणि चैतन्यसुद्धा तिकडे येतात. अर्जुन आणि चैतन्य म्हणतात, काय चाललं आहे का इथे. त्यावर आता लगेचच प्रताप त्यांना सांगतो, अरे काही नाही, हिचा नवरा येणार आहे ना सचिन, त्याचीच वाट बघते आपली अस्मिता. त्यावर अस्मिता लगेचच म्हणायला लागते, पण कुठे काय आहे डॅड, अजून पत्ते आहे का त्याचा, मला येतो म्हणाला होता आणि अजून येत नाही आहे हा सचिन, कधी येशील. इतक्यात सचिन येऊन दारात उभा राहिलेला असतो. आता सचिनला बघून अस्मिताला खूप आनंद होतो. त्याबरोबर अर्जुन, सायली, चैतन्य यांनासुद्धा बरं वाटतं. तर आता सचिनला बघून प्रिया जोरात ओरडते, सचिन. त्याबरोबर आता प्रियाने सचिन असं ओरडल्यावर मग लगेचच इकडे कल्पना म्हणायला लागते, अस्मिता गप ग, तू असं मोठ्याने सचिन असं ओरडल्याने सचिन काही इकडे लवकर येणार आहे का, ओरडू बिरडू नकोस, शांत राहा. त्यावर लगेच अस्मिता म्हणते, मॉम अगं सचिन आला. त्यावर काही इकडे कल्पना म्हणते, काय सचिन आला, बघू. आणि मग ते आता उठून सचिनकडे येते. त्याबरोबर सचिन लगेचच आतमध्ये येतो आणि एक एक करून सगळ्यांना भेटतो. पहिला पूर्णाजीचा आशीर्वाद घेतो, तिच्या तब्येतीची चौकशी करतो. मग लगेचच प्रताप आणि कल्पनाला नमस्कार करतो, त्यांच्या विचारपूस करतो, चौकशी करतो. मग सायली चैतन्य आणि अर्जुनकडे येतो. मग चैतन्य आणि अर्जुनला मिठी मारतो, भेटतो, त्या दोघांची चौकशी करतो. तर आता अर्जुन आणि चैतन्य दोघंही सांगत असतात की ते दोघंही फर्स्ट क्लास आहेत. मग ते सुद्धा आता विचारपूस करतात सचिनची. सचिन सांगतो, मी सुद्धा बेस्ट आहे, उत्तम आहे. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो, हो तू बेस्ट असणारच ना, कारण 3 वर्ष आमची अस्मिताई तुझ्याकडे नाही तर आमच्याकडे होती काय. त्याबरोबर मग मात्र सगळेजण हसायला लागतात. त्याबरोबर इकडे आता अर्जुनने असं म्हटल्यावर अस्मिता मात्र इकडे तोंड फुगवून उभी असते, कारण सचिन सगळ्यांना भेटलेला असतो पण अजून तो तिच्याकडे गेलेलाच नसतो. मग ती म्हणत असते, विचार ना आधी त्याला, अस्मिताई कुठे आहे ते तरी तुझ्या लक्षात आहे का म्हणून. त्यावर लगेचच आता सचिन नाटक करायला लागतो आणि म्हणतो, हो माय गॉड, अरे तुम्हा सगळ्यांना बघून मला एवढा आनंद झाला की मी माझ्या बायकोला अटेन्शन द्यायचंच विसरलो. काय मी पण तुमच्या नादात हे झालं. आणि मग तो लगेचच अस्मिताकडे येतो आणि अस्मिताच्या खांद्यावरती हात टाकत म्हणतो, अस्मिता हाय. त्यावर अस्मिता त्याच्या खांद्यावरचा हात काढून टाकते. त्यावर तो म्हणतो, बरं सॉरी, माझं चुकलं बस, पण आता सॉरी ना. पण अस्मिता काही ऐकत नसते. मग तो म्हणतो, ही पहिली उठाबशी तुझ्याशी नेहमी खोटं बोलल्याबद्दल, मी कधी येणार आहे हे तुला प्रॉपर मॅनरमध्ये न सांगितल्याबद्दल. ही दुसरी उठाबशी आता घरातल्यांना सगळ्यांना पहिलं भेटलो आणि तुला अटेन्शन न दिल्याबद्दल. ही तिसरी उठाबशी सॉरी म्हणून घे ना आता तरी सॉरी. त्याबरोबर आता लगेचच प्रताप म्हणायला लागतो, अगं अस्मिता काय हे, बाहेरून आलेल्या नवऱ्याला, दमून भागून आलेल्या नवऱ्याला हे असं करायला लावणार आहेस का. त्यावर लगेच अर्जुन आता सांगायला लागतो, हे बघ तुझी आता तोवर सुटका नाही जोवर तू US वरून आणलेले गिफ्ट दाखवत नाही आणि देत नाही. काय अस्मिताई बरोबर ना. त्यावर सचिन म्हणत असतो, अरे गिफ्ट तर
खूप सारे आणलेत मी, पण जर ह्या अशा उठाबशा काढत बसलो तर गिफ्ट देऊ कशी आणि दाखवू तरी कशी. मग लगेचच अस्मिता म्हणते, मग बस 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 पुरे झालं. पण तू गिफ्ट काय काय आणलेस ते मला दाखवशील ना. मला तर वाटलं होतं की तू आपल्या बाळाच्या जन्मानंतरच थेट इकडे येशील. मी आपल्या बाळाला रोज सांगत होते की बाबा येईल येईल म्हणून, पण तुझा काही पत्त्या नव्हता. त्यावर सचिन म्हणतो, अगं मला तुझ्याबरोबर आपल्या बाळाबरोबर खूप गप्पा मारायचे आहेत, खूप वेळ घालवायचा आहे. त्यावर लगेचच आता प्रताप म्हणतो, सचिन, अस्मिता, तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघांनीही तुमच्या खोलीमध्ये जा आणि गप्पा मारत बसा. सचिन, तू आत्ताच जरा दमून वगैरे आला आहेस, रिलॅक्स हो, छान आराम कर. सचिन म्हणतो, हो बाबा. त्यावर अस्मिता लगेचच सचिनला म्हणते, बरोबर सचिन, चल ना आता खोलीमध्ये, मला तू काही काही गिफ्ट आणलेस US वरून माझ्यासाठी ते सगळं बघायचं. चल चल. मग आता सचिन हा लगेचच त्याचं सगळं साहित्य उचलतो आणि अस्मिताच्या बरोबर तिकडनं खोलीत जातो. त्याबरोबर आता इथे अर्जुन आणि चैतन्य म्हणतात की आमचं थोडं काम अजून पेंडिंगवरती बाकी आहे, आम्ही आमचं काम करून पूर्ण घेतो. आणि मग आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघं काम करायला लागतात. तर आता अर्जुन हा विचारात हरवलेला असताना चैतन्य हा अर्जुनला सांगत असतो, अर्जुन, तू बाकी काहीही बोल, पण हे सदाशिव आणि मैनावती यांच्या पोटी सायली वहिनीने जन्म घेतला असेल असं मला खरोखर मनापासून नाही वाटत, माझं गट फिलिंग नाही सांगत. त्यानंतर आता इथे सायली सदाशिवला विचारते, बाबा, हे माझं फ्रॉक तुम्ही शिवलं आहे का? त्यावर सदाशिव ते फ्रॉक बघून म्हणतो, अगं हो, हे फ्रॉक ना मी शिवलं आहे, मला आठवते ना. त्यावर सायली सदाशिवला ती कधी हरवली ते विचारते. सदाशिव म्हणतो, तू वयाच्या 7व्या वर्षानंतर हरवलीस, आम्ही तुझा 7वा वाढदिवस साजरा केला होता. मग आता सायली ही नंतर सदाशिव आणि मैनावती दोघांकडे येते आणि दोघांना म्हणायला लागते, आई, बाबा, काय चाललं आहे तुमचं? नाही म्हणजे मी तुम्हा दोघांनाही सेपरेटली जे काही प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दोघांनी पण चुकीची दिली. आईचं असं म्हणणं आहे की मी 5 वर्षाची असताना म्हणजे लहान असताना हरवले. बाबा म्हणतात मी 7 वर्षांची असताना हरवले. तर आणखीन काहीतरी वेगळंच आहे खरं. मग आणि त्यानंतर हा फ्रॉक हा सुद्धा आई म्हणते की तुम्ही नाही शिवलेला आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही शिवलाय. नक्की काय म्हणजे खरं काय? तुम्ही दोघंजणं माझ्याशी असं वेगळं वेगळं का बोलताय? मग मात्र आता इथे सदाशिव आणि मैनावती दोघंही जण घाबरतात आणि एकमेकाकडे बघायला लागतात. तर सायली म्हणत असते, आई, बाबा, अहो असं काय करताय, बोला ना काहीतरी. त्याबरोबर आता मात्र ते दोघंही घाबरतात आणि गप्प राहतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.